काय म्हणा, काय भारी पतंग उडवली तुम्ही. हो थांबा, एक मिनिट थांबा. थांबा, मला एक फोटो काढू द्या तुमचा. अरे कशाला? अहो थांबा म्हणतोय ना, थांबा असं. थांबा इथं थांबा. तेजप्रताप ऐक ना, नको ना उगाच. थांबा हो थांबा. वा 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 तेज प्रताप, वा चांगलंय, चांगलंय तेज प्रताप, चांगलंय. एवढी मोठी स्पर्धा जिंकून आले तुम्ही. आज जाण्याची घाई करू नका, औक्षण करते तुमचं. हा माहिती ट्रॉफीचा. किती भोळे आ, अजून एवढे भोळे तुम्ही. कुणाच्याही बोलण्यावर पटकन विश्वास ठेवतात, ताबडतोब निर्णय घेता. आ माई एक शब्दही बोलायचं नाही. तर आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं नाही. तुमचं मन वळवून स्पर्धेत घेऊन जाणाऱ्या आणि तुम्हाला फितवणाऱ्या यांच्याशी बोलायचं. माई माई मी काय म्हणतो माहितीये काय, ऐका की माई, माई यात वैद्यंचं काहीच नाहीये. खरं तर मलाच पतंगबाजी करायची. आम्हाला तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाही तेज प्रताप. लग्नानंतर बायकोचे बैल झाला का तुम्ही? झाला तो झाला. किती दिवस त्यांच्या चुकांची ओझी वाहणार तुम्ही? मला कळलं नाही का? तुम्हाला कळलं नाही का हिने तुम्हाला फितवलं आणि तुम्ही पण गेले मान हलवत हलवत त्या कोलतेच्या कार्यक्रमाला. आमच्या तेज प्रतापांना कोलतेच्या कार्यक्रमाला घेऊन गेला तुम्ही. झाला का? अख्ख्या जगाला तमाशा दाखवून झाला? माईसाहेब मला मान्य आहे, आम्ही गेलो होतो कोलतेंच्या इव्हेंटला, पण ते तुमच्याच पक्षातले नेते आहेत ना, तुमचे विरोधक थोडीच आहेत. मग काय हरकत आहे आम्ही गेलो तर? म्हणजे असं एकाच पक्षातले नेते एकमेकांच्या इव्हेंट्सना जात असतात ना. चांगलंय. म्हणजे आता तुम्ही शिकवणार आम्हाला राजकारण. हा तेज प्रताप पाहिलं का? या शिकवणार आता आम्हाला राजकारण, राजकारणात काय काय घडतं, कसं वागायचं आणि काय काय होतं. वा चांगलंच आहे. माई अहो यांनी फक्त तुमच्याशी बोलायचं नाहीये मला तेज प्रताप. एक शब्दही बोलायचं नाही आमच्याशी. काय आहे ना, लग्न झाल्यापासून बायकोचं खूप जास्तच ऐकायला लागले तुम्ही. आधी असं नव्हता तुम्ही. कोर्टाची पायरी चढत नाही, माईंचा शब्द मोडत नाही. कोर्टाची पायरी चढत नाही, माईंचा शब्द मोडत नाही, हेच म्हणायचं सारखं सारखं. आठवतंय? याचा पण विसर पडला आता. हा